हॅलो गाईज. आणि मी आलो बीडला. आज आहे पोळा, पण शेतात जाण्यासाठी इतका पाऊस झालेला आहे. पूर्ण बीडला त्यांनी पूर येईल असं सांगितलंय. सर्वांना असं सांगण्यात आलेलं आहे की ब्रिज जो आहे, पूल वगैरे त्याच्या साईडला जे पण लोक आहेत त्यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. का तर खूप जास्त पाऊस झाला आहे. काल परवा मी पुण्यात होतो, त्या दिवशी 2 दिवस खूप जास्त पाऊस झाला आहे. पूर्ण जे धरण आहे ते भरलेलं आहे. सो आता शेतात जायचं आहे, बट आता गाडी तर आज जाणार नाही आहे. सो बघूयात काय सीन आहे तिथं. आता आई ते बनवतात सगळं पोळ्यासाठी. ए बर चल ना, मध्ये चल ना, चल मध्ये. हो टिल्लू शेट काय मध्ये हा ना, पाऊस अजून थांबू नाही शकत असं वाटतं. छत्री घ्या. घेतले छत्रे. कसं आहे अर्ध जाऊ आता नाही पडत आहे तर बरं आहे सध्याला. हा. नाही पडून झाला बरं झालं. नाही तर अजून पडू बी शकतो असं काही गॅरंटी. आता सांगितलंय ना ऑलरेडी की वादळी वाळ्याचा जो पाऊस आहे म्हणून असं रिपोर्ट मध्ये. काल बाबा रात्रभर पप्पा जेवायला तर ते 12:30ला आले नाही का, गाडी बळबा कधी गेली तिथे. पप्पा येऊस तर बघत होतो तोरून पडतच होता. चांगला पडत होता. नाही सकाळी मी जेव्हा आलतो का 6:30 पावणे 6ला तेव्हा थांबलेला होता पाऊस. सकाळी थांबला होता. सकाळी थांबला होता पाऊस. 12:30 1 पर्यंत मी बघत होतो. मी असं कॅमेऱ्यात लावलं बघा उठायला पाऊस पडत होतो. आता एक तर आपले रस्ते नाही तसं ते बी नाही. ते मग गेल्यासारखं पूर आला असता नाही तर मग. अरे सिमेंट बिमेंटच्या रस्ते समजा चांगले म्हणून ते आपल्या इथं बघून कळत नाही ना पहिले. पहिले कसं आपल्या इथलं बघून ते कळायचं किती पाऊस झाला चालू आहे नाही का समजा. निघायला लागलं की झाले बाबा आता चलो काय मी ना मी नाही ऐकत. कमी एवढी छत्री फित्री पाऊस नाही काय नाही भैया. बरं वाटतं का गावात घरी. आज पोळा होता त्याच्यामुळे गणपतीची प्रिपरेशन जी आहे ती आज काही जास्त प्रमाणात नव्हती, त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो नाही.
बट नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण त्यांच्याकडे जाणार आहेत आणि आमच्या मंडळाचं काय प्रिपरेशन आहे, कोणता डेकोरेशन आहे हे सगळं दाखवतो व बाकीच्यांची पण जे काही डेकोरेशन्स आहेत ती आपण बघायला जाणार आहेत. सो स्टे ट्यून अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.